भारत माता की पुन्हा ताकदीने भारत माता की जय जयकार व्हावा। दोन्ही हात वर करून आपण सर्वजण भारत मातेचा जय जयकार करू। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर की, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे की। धन्यवाद। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होतात आहे आणि या महायुतीच्या मेळाव्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जन समाजवादी पक्ष आणि सर्व मित्र पक्ष यांच्या वतीने आजचा महायुतीचा सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय। या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार रवीजी राणा, त्याचप्रमाणे श्री संजयजी खोडके, कॅप्टन अभिजितजी अडसूळ, प्रहारचे छोटू महाराज वसू, आरपीआयचे ओमप्रकाशजी बनसोड, सुरेखाताई ठाकरे, चरणदासजी इंगोले आणि सर्व आपापल्या घटक पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, आता लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे। म्हणजे साधारणतः मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होते, एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक होते। 2014 आणि 2019च्या निवडणुकीचं वेळापत्रक जर पाहिलं तर त्याप्रमाणे मार्चपासून आचारसंहिता सुरू होते आणि आपण सर्वजण महायुतीचे सर्व घटक पक्ष यांचा एकच संकल्प आहे, यांचं एकच ध्येय आहे की पुन्हा एक बार, फिर एक बार, काय पुढे, फिर एक बार, एकच संकल्प आहे, फिर एक बार। तर त्यामुळे 2024ला सुद्धा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आपल्याला प्रधानमंत्री पाहिजेत। आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी भारताचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा असणं हे फक्त आपलीच गरज नाही, संपूर्ण भारताचीच गरज नाही, तर संपूर्ण जगाची आवश्यकता आहे, संपूर्ण जगाची आवश्यकता आहे। आणि त्यामध्ये भारताची तर आवश्यकता आहेच, कारण 2014च्या अगोदरचा काळ जर आपण आठवला तर भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीनं ग्रासलेला भारत, जगामध्ये कोणतीही पत नसलेला भारत, जगाच्या नकाशामध्ये भारतीयाचं असलेलं स्थान, भारतामध्ये उद्योग विकास याला संपूर्णतः त्याचा झालेला खेळखंडोबा, आणि अशा पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी 2014 मध्ये
आपल्या सर्वांच्या सुदैवानं प्रधानमंत्री झाले, आपल्या सर्वांच्या मताने प्रधानमंत्री झाले आणि तेव्हापासूनचा कार्यकाळ मी सांगायची गरज नाही, परंतु तेव्हापासूनचा कार्यकाळ प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे समाजाच्या प्रत्येक बिंदूमध्ये गरीब कल्याणाचा कार्यक्रम असो, गरिबांपर्यंत शेवटपर्यंत सेवा पोहोचवण्याचा कार्यक्रम असो, आरोग्याच्या सेवा पोहोचवण्याचा कार्यक्रम असो किंवा कोरोनामध्ये कोणीही उपाशी राहू नये त्यासाठी अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट 80 कोटी लोकांना अन्नधान्य देण्याचा कार्यक्रम असो, आमच्या माता भगिनींचा सन्मान राखला गेला पाहिजे म्हणून शौचालयाची योजना असो, आमच्या माता भगिनींना दम्याचा त्रास होऊ नये, डोळे खराब होऊ नये म्हणून 10 कोटी महिलांना दिलेलं उज्ज्वला गॅसचं सिलेंडर असो, किंवा प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं एक घर, त्यासाठी 4 कोटी लोकांना दिलेलं प्रधानमंत्री आवास योजनेमधलं घरकुल असो, अगोदरच्या काळामध्ये तब्येत बिघडली, कॅन्सर झाला, हार्ट अटॅक झाला, गरिबाचे उपचार होत नव्हते, परंतु त्याही माध्यमातून आयुष्यमानच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार करण्याची आयुष्यमान योजना असो, हे सर्व गरीब कल्याणाचे कार्यक्रम राबवत असताना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण भारताची सुरक्षेला प्राधान्य दिलं की काँग्रेसच्या काळामध्ये हा भारत शस्त्रसंपन्न होऊ शकत नव्हता, परंतु प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आल्यानंतर 2009ला संरक्षण मंत्री अँटोनी म्हणत होते की भारताजवळ पैसे नाही की विमान की प्रक्षेपण वाहक विमानं घेण्याकरता, आणि मोदीजी आल्यानंतर कमी पैशामध्ये राफेल सारखे जहाज घेणारे नरेंद्र मोदी असो, सांगितलं की योगा आरोग्यासाठी चांगलं आहे, तर जगातले 195 दिवस योगा दिवस मानायला लागले, 195 राष्ट्र योगा दिवस मानायला लागले. शिकलेले मुलं नुसते भारताचेच नाही तर फिलिपाईन्सचे, बांगलादेशचे, पाकिस्तानचे या भारताच्या तिरंगा झेंडाच्या संरक्षणाखाली आपल्या मायदेशी परत पोहोचू शकले. आणि म्हणून तो युक्रेनचा अध्यक्ष असो झेलेन्स्की, की तो रशियाचा अध्यक्ष असो किंवा इस्रायलचा नेतन्याहू असो, प्रत्येक बाबतीत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं मत विचारात घेतलं जातं. एकमेव प्रधानमंत्री आहे की अमेरिकेच्या सिनेटमध्ये 2 वेळा त्यांना भाषण देण्यासाठी बोलावलं, आणि 2 वेळा भाषण देण्यासाठी बोलावलं तर 19 वेळा स्टँडिंग ओरेशन मिळणारा प्रधानमंत्री एकमेव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं कार सेवकांना सळो की पळो करून सोडलं होतं, कोठारी बंधू सारख्या तरुणांच्या छातीवर गोळ्या दागल्या होत्या. पण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर, अयोध्येचं जन्मठिकाणाचं मंदिर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, बाजू मांडल्या गेली की तिथे मंदिरच होतं, तो बाबरी ढाचा नंतर उभारला गेला होता, आणि आज 22 तारखेला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सर्वांच्या साक्षीनं होते आहे. नुसतं भारतातलाच नाही, अखिल विश्वामधला हिंदू हा पुलकित झालेला आहे, रोमांचित झालेला आहे की 22 तारीख त्याला पाहायची आहे. अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये, अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर आहे, त्या टाइम्स स्क्वेअरमध्ये जगातल्या घडामोडी तिथल्या LED स्क्रीनवर दाखवल्या जातात. त्यावेळेला रात्र राहणार आहे अमेरिकेमध्ये,
पण प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जेव्हा होणार आहे, ज्या ठिकाणी मोहनजी भागवत राहणार आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, ज्या ठिकाणी योगीजी राहणार आहेत, ज्या ठिकाणी आनंदीबाई पटेल राहणार आहे राज्यपाल, ज्या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे, ती टाइम्स स्क्वेअरवर सुद्धा लोकांना दाखवल्या जाणार आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा. असं कधी घडलं नव्हतं. असं कधी घडलं नव्हतं की हिंदुस्थानमधल्या हिंदूला, भारतामधल्या भारतीयाला सातत्यानं अपमानाची जी वागणूक मिळत होती ती संपूर्ण बदलली आहे. आणि मोदीजी म्हणतात, आपण सगळे महायुतीचे म्हणतो की लढाई फक्त 2024ची नाहीये. 2022ला 75 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण झाली. 2022ला 75 वर्ष पूर्ण झाली. 2047ला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि हा अमृत काळ आहे. 25 वर्षाचा अमृत काळ आहे की या भारत मातेला या विश्वामध्ये सर्वोच्च स्थानावर बसवण्याचा काळ आहे. 2047 मध्ये जो गरीब भारत होता, जो 1947चा गरीब भारत होता, जो उपाशी राहणारा भारत होता, जो अंगावर कपडे नव्हते असा भारत होता, ज्या भारतात राहायला घर नव्हतं, हाताला काम नव्हतं, त्या भारताला सर्वोच्च स्थानावर 2047 मध्ये विकसित देश म्हणून समोर आणण्याचा संकल्पाकरता 2024ची निवडणूक पहिली पायरी आहे. आणि म्हणून 2024ची निवडणूक ही नुसतं भारतीय जनता पक्षासाठी, महायुतीसाठी, कोणा खासदारासाठी, कोणा माणसासाठी ही महत्त्वाची नाहीये. ही महत्त्वाची नाहीये. ही निवडणूक देश घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक देशासाठी पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी देण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून सगळेजण एकवटले. आता मी ग्रामीण भागामध्ये फिरतो. पक्के पक्के काँग्रेसचे घर, ज्यांनी काँग्रेसच्या पंजाशिवाय कधी दुसऱ्याला मतदान केलं नाही, असे काँग्रेसचे घर, ते म्हणतात कशी अवदसा आठवली आमच्या काँग्रेसच्या नेत्यांना की प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांना गेलं, पण नशिबात पाहिजे असते, नशिबात पाहिजे असते, आणि त्यांनी ते नाकारलं. आज गावागावामधल्या काँग्रेसच्या माणसाला लाज वाटते आपल्या नेत्यांची, कारण की या नेत्यांनी नुसतं प्रभू श्रीरामचंद्राचा अपमान केला नाही, श्रीराम मंदिर ट्रस्टचा अपमान केला नाही, तर जे 140 कोटी जनता आहे, जे सर्वजण मूळ पुरुष रामाला मानतात, श्रीरामाला मानतात, त्या 140 कोटी लोकांचा अपमान केला. ज्या काँग्रेसच्या पंजावर ज्या हिंदूंनी मतदान केलं त्यांचाही अपमान केला प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाला नकार देऊन. आणि म्हणून या भारताची गुलामीची मानसिकता जी होती, अगोदर परदेशी प्रवासी यायचे तर लाल किल्ला पाहायला जायचे, ताजमहाल पाहायला जायचे, कुतुब मिनार पाहायला जायचे, आता गंगेची आरती करायला जातात, आता काशी विश्वनाथ कॉरिडॉर पाहायला जातात, उज्जैन मधला महाकाल पाहायला जातात, प्रभू श्रीरामचंद्राची अयोध्या पाहायला जातात. एक माणूस की 100 पावलं चालला लक्षद्वीप मध्ये तर पूर्ण एक देश मालदीव हादरला, पूर्ण एक देश मालदीव हादरला. एका माणसाच्या 100 पावलांनी, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीच्या पावलांनी मालदीव हादरला. आणि म्हणून ही ताकद भारताची, 140 कोटी जनतेची ताकद, ती राष्ट्रप्रेमाची ताकद, ती राष्ट्रभावनेची ताकद, ती निर्माण केली प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी. आणि म्हणून ही निवडणूक देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. आपला देश जगामध्ये कोणत्या पातळीवर राहील त्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे की जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, मी मूळचा शिवसेनेचा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीमध्ये वाढलेला, ज्या वेळेला
बाबरी ढाचा पाडला गेला होता तेव्हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं, जर माझे शिवसैनिक त्या गुंबदावर चढले असतील आणि तो ढाचा पाडला असेल तर मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा. पण दुर्दैव त्यांचाच मुलगा आज रामाच्या बद्दल काय बोलतो, त्यांचाच मुलगा अयोध्येबद्दल काय बोलतो, त्यांचाच मुलगा प्रश्न विचारत होता की राम मंदिर बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे अशी टीका करत होता. तारीखही सांगितली. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की काश्मीर मधलं 370 कलम हटलंच पाहिजे, 35 कलम हटलंच पाहिजे. फारुख अब्दुल्ला म्हणत होता की भारतात दंगली होतील. मुफ्ती मोहम्मद सईद म्हणत होती, मुफ्ती मोहम्मद सईदची पोरगी म्हणत होती की भारत पेटेल. तो MIMचा काय नाव आहे त्याचं, ओवेसी म्हणत होता की भारतात कत्तली होतील. 370 कलम हटवण्याची हिम्मत त्या 56 इंचाच्या छातीमध्ये निश्चितपणे होती. आणि म्हणून किती सांगावं, सांगता सांगता संपणार नाही असं आहे. आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पुन्हा प्रधानमंत्री होतील, पण अमरावती लोकसभा, आम्ही राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये बसतो, राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये बसतो, विधेयक येतात, कायदे येतात. 370 कलम पारित झालं कारण की मोदीजींना 303 जागा मिळाल्या होत्या. समान नागरी कायदा अजून यायचा आहे. अजून खूप साऱ्या सुधारणा ज्या आपल्याला पाहिजे आहे त्या यायच्या आहे. मग या सगळ्या गोष्टीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाचा खासदार मोदीजीच्या पाठीशी उभं राहून हात वर करणारा पाहिजे की नाही पाहिजे, पाहिजे की नाही पाहिजे. मग पाहिजे असेल तर आपल्याला या लोकसभेमध्ये, अमरावती लोकसभेमध्ये अतिशय ताकदीनं काम करायचं आहे. अमरावती जिल्हा भाग्यशाली आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये 2 लोकसभेचे खासदार येतात. एक वर्धा लोकसभेचा खासदार येतो. आज वर्धेलाही बैठक आहे, तिथे पण जायचं आहे. वर्धा लोकसभेचाही खासदार आहे आणि अमरावती लोकसभेचाही खासदार आहे. आणि सुदैव म्हणजे त्यांनी राज्यसभेमध्ये दुसऱ्या सभागृहामध्ये अमरावतीमधून एक प्रतिनिधित्व दिलं आहे. आणि म्हणून मोदीजीच्या पाठीशी हे दोन्ही खासदार, वर्धा लोकसभेचे आणि अमरावती लोकसभेचे, आपल्याला मोदीजीचे, भारतीय जनता पक्षाचे, भारतीय जनता पक्षाला समर्थन देणाऱ्या विचाराचे ते निर्माण करणं, ते देणं हेच आपलं एकमेव कर्तव्य मी समजतो. आणि या महायुतीच्या मेळाव्यामधून तोच संकल्प आज आपण घेऊ कि फिर एक बार धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.